हॅलो एव्हरीवन. सो हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन. अँड आज जो ऑफिसचा माझा बाहेरचा बोर्ड आहे त्याचं काम चाललेलं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ऑनलाईन लॅपटॉप मागवलेला आणि तो रिटर्नसाठी पाठवलेला, पण तो येण्यासाठी म्हणजे एक्सचेंजसाठी खूप दिवस लावले त्यांनी. सो स्वतः त्यांचं जे गोडाऊन आहे तिथे मी गेलेली. तिथेही ते लोक लॅपटॉप खूप असं शोधत होते, पण तिथे नाही मिळाला. त्याच्यानंतर 2 दिवसांनी लॅपटॉपची डिलिव्हरी ही घरी आली आणि तुम्ही बघू शकता की तो जो पहिला लॅपटॉप होता त्याचा पासवर्ड यांच्याकडून ओपन नव्हता होत. सो त्यामुळे पुन्हा ते रिटर्न गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा परत अजून 2 दिवसांनी फायनली ही वाली डिलिव्हरी लास्टवाली आली आहे घरी लॅपटॉपची. आणि आता ह्यावेळी जर तुम्ही लॅपटॉप बघाल तर ह्यावेळी लॅपटॉप हा चांगला आहे, म्हणजे जसं मागच्या वेळी स्लो चालत वगैरे होता तसा नाही आला. सो त्याच्यानंतर दुसरी डिलिव्हरी आली घरी आणि ती आहे सगळ्यात फेवरेट डिलिव्हरी माझी, आणि ते म्हणजे गादी. सो बऱ्याच दिवस झालं बेडवरती हे मॅट्रेसेस मागवायचं होतं. सो आता मी बरीच ॲड बघितली फ्लोचं मॅट्रेस घरी मागवलं. सो मुलंही खूप खुश झाली ते मॅट्रेस बघून, त्याच्यावरती तेही खूप खेळत होते. आणि डिलिव्हरी ज्यावेळेस आली त्यावेळेस मी आणि मुलंच होती घरी. सो मी एकटी ओपन करत होती. सो ते ते ओपन करणं थोडं इम्पॉसिबल होतं. खूप जड अशी गादी होती ती. जर ते मॅट्रेस बघाल तर तुम्ही 8 इंचचं ते मॅट्रेसेस मी ऑर्डर केलेलं आणि खरंच खूप छान आहे हे जे मॅट्रेस आहे ते. आणि जर कुणाला नक्कीच याची लिंक हवी असेल तर मला तुम्ही DM करू शकता. मी तुम्हाला याची लिंक देते. खूप, खूप, खूप छान आहे हे मॅट्रेसेस. सो तुम्ही बघाल ओपन करताना त्यांचं जे पॅकिंग आहे तेही अतिशय छान असं दिलेलं. सो ओपन केल्यानंतर याचा जो ॲक्चुअल साईज आहे ती झाली आहे. तर सो विवांशलाही तिथे गादी ओपन करायची होती. सो विवांशही बोलत होता, अयांशही बोलत होता मला बुकिंग करण्यासाठी दे. सो अयांशला पण तिथे मी थोडंसं ओपन करण्यासाठी दिलं आणि गादी ओपन झाल्यानंतर ती ॲक्चुअल साईजमध्ये आली. सो ॲक्चुअल साईजमध्ये जेव्हा गादी आली सो त्यावेळेस आम्हाला बिकॉज पहिलाही अशी गादी आली त्यावेळेस आम्ही पण थोडं घाबरलो, ही नक्की बरोबर आहे का? पण नंतर ॲक्चुअल साईजमध्ये आल्यावर कळते की हां, हीच आहे. सो बेडला साईज वगैरे पण एकदम परफेक्ट झाली. जसं साईज मागवलेली तीच आली परफेक्ट अशी साईज. आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता विवांश. सो विवांशचा मध्ये हे बोटमध्ये येत होतं व्हिडिओ रेकॉर्ड करताना. सो त्यामुळे हा क्लिअर असा व्हिडिओ नाही आला. तरी पण जेवढा चांगला असा काढू शकतो तेवढा हा चांगला व्हिडिओ काढला आहे. सो हा तुम्ही बघू शकता. सिरियसली खूप अशी मस्त गादी आहे. छान आहे ही गादी. तर अशा प्रकारे हा दिवस स्पेंड झाला. आणि नंतर आहे न्यू इयरची पार्टी. सो न्यू इयर सेलिब्रेशनसाठीही आम्ही बाहेर जाणार आहोत. त्याची तयारी चालू आहे. तर ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की न्यू इयरला आम्ही कुठे गेलो आणि काय काय मजा केली ते. सो त्यानंतर आम्ही न्यू इयरची तयारीमध्ये तुम्ही हे बघू शकाल. अयांश वियांशला नवीन सँडल्स घ्यायचे होते, तर त्यामुळे मी सँडल्स आणायला पण बाहेर आली त्यानंतर. सो शूज घेतले त्यांना. अयांशलाही एक शूज घेतला, विवांशलाही एक शूज घेतला. सो दोघांना असं परफेक्ट घेऊन आलेली सोबत, बिकॉज त्यांचं माप पुढे मागे होऊ नको म्हणून. आणि अयांशला एक अशी नॉर्मल स्लीपर पण घेतली डेली यूजसाठी. सो न्यू इयर सेलिब्रेशनची त्यांची ही शॉपिंग झालेली ऑलमोस्ट. बघाल आम्ही बाकी थंडीचे कपडे वगैरे पण थोडेफार होते ते थोडे घेतले. सो अशा प्रकारे शॉपिंग ही प्रत्येक वेळेस चालूच असते. थोडीफार 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 काही ना काही काही ना काही चालूच असतं. सो आम्ही शूज घेऊन नंतर म्हणजे स्लीपर ॲक्च्युली एका दुकानात घेतले आणि नंतर दुसऱ्या त्या दुकानात शूज आम्हाला चांगले नाही मिळाले, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दुकानात शूज घेतले. अशा प्रकारे आमचा डे स्पेंड झाला. बाय.